प्रतिबिंब जनमानसांचे। मातंग समाजाचा एल्गार उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अहिल्यानगरात विराट मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन। अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने गुरुवारी 16 जुलै रोजी अहिल्यानगर शहरात विराट समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले। लाल टाकी परिसरात झालेल्या जाहीर सभेनंतर हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्यात आला। मोर्चात विविध तालुक्यातील मातंग समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, युवती आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। मोर्चाची सुरुवात लाल टाकी येथे सभेने झाली। यावेळी वक्त्यांनी अनुसूचित जातींमधील सर्व घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत राज्यांना अधिकार दिल्यानंतर महाराष्ट्र शासनानेही आवश्यक कार्यवाही करून हा निर्णय त्वरित लागू करावा अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। या मोर्चामध्ये सकल मातंग समाजाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, युवक, महिला आणि जिल्ह्यातील विविध भागातून आलेले समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। आज अहिल्यानगर शहरामध्ये भव्य असा ऐतिहासिक व मातंग समाजाचा मोर्चा या ठिकाणी पार पडलेला आहे व या मोर्चासाठी नगर शहर, भिंगार शहर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गाव, खेडे तालुक्यातून आज प्रत्येक कुटुंब, सहपरिवार व सहकुटुंब भिंगार शहरातून घराला कुलूप लावून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व कोर कमिटीच्या वतीने मी सर्व मातंग समाजाच्या या ठिकाणी आभार मानतो व आपल्याद्वारे दोन्ही समाजाला मी या ठिकाणी एक आवाहन करतो की कुणी आपली संवैधानिक मागणी मागताना कुणीही कुठल्या नेत्यावर किंवा कुठल्याही समाजाबद्दल द्वेष पसरू नका, एवढीच आपल्या मार्फत या ठिकाणी मी मागणी मानतो थांबतो। आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाज आणि सकल हिंदू दलित समाजाचा आज एक मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। खऱ्या अर्थाने या इतिहासामध्ये पहिल्यांदा अनुसूचित जातीमधल्या सर्व जाती या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। विशेष करून सकल मातंग समाज या ठिकाणी मांगवाड्याला कुलूप लावून या ठिकाणी आलेला आहे, कारण त्यांना आता माहीत झालेलं आहे की बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, जे आरक्षण दिलेले आहे, त्याचा लाभ बी आपल्याला मिळाला पाहिजे। आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने सांगतो, राज्यात आता एक चर्चा सुरू झालेली आहे। राज्यामध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की एक तरफ एका बाजूला आरक्षणाचं समर्थन म्हणून मोर्चे काढले जातात आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाला वर्गीकरणाला विरोध म्हणून मोर्चा काढला जातोय। पत्रकार बांधव सुद्धा आम्हाला प्रश्न विचारतात की हा मोर्चा का काढला जातोय, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही। पण निश्चितपणे या सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस या नियम लागू केलेला आहे, खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला आज आनंद झाला असेल की माझं स्वप्न आज सुप्रीम कोर्टाने पूर्ण केलेलं आहे आणि मी दिलेल्या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीमधल्या 59 जातीला समान मिळणार आहे। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि थांबतो। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।